नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भागवत विथ ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत आळंदीमधील डुडुळगाव येथे. आपण प्रति येडेश्वरी या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर आपण जाऊया मंदिराचं मंदिराबद्दल इतिहास जाणून घ्यायला. आणि येडेश्वरी येरमाळा येथील मंदिरानंतर हे जे मंदिर आहे ते 2 नंबरचे मंदिर आहे. या मंदिराचा जो इतिहास आहे आणि मंदिराबद्दल माहिती आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ. जर आपण पाहायचे असेल तर आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या लाडक्या भागवत सोबत या मंदिराची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर चला आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मंदिराबद्दल नवीन मंदिराबद्दल माहिती घेऊ. आपण नवनवीन गोष्टींची आपल्याला माहिती करून देत आहोत. तर आपण पाहू शकता स्वयंभू जागृत येडेश्वरी मंदिर. स्वयंभू जागृत येडेश्वरी मंदिर सार्वजनिक मंदिर श्री क्षेत्र डुडुळगाव. तर आपण आलेलो आहोत डुडुळगाव या क्षेत्रात. तर चला आपण दर्शन घेऊया. येडेश्वरी मंदिर श्री क्षेत्र डुडुळगाव पुणे. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण लाईव्ह दर्शन घेत आहोत. या मंदिराबद्दल जो काही इतिहास आहे, हे मंदिर किती वर्ष जुने आहे आणि मंदिराबद्दल प्रॉपर अशी माहिती आपण सुनील महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि हे जे मंदिर आहे, मंदिराची पूजा असेल, यात्रा असेल, मंदिराबद्दलचा संपूर्ण जो इतिहास आहे हे आपल्या सुनील महाराजांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. प्रथमतः सर्व जे सबस्क्रायबर आहेत चॅनलचे यांचं मनापासून स्वागत आहे. दादा नाव आहे तुमचं? भागवत पांचाळ. भागवत भाऊंचा सुंदर असं या ठिकाणी आईसेवांच्या मंदिराला भेट दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या मंदिराविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर आई येडेश्वरीचं हे स्वयंभू जागृत मंदिर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी आहे माऊलींची, त्या शेजारी डुडुळगाव आहे. डुडुळगावच्या या वनामध्ये आईसेवांचे सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे. गेली 50 वर्षापासून आईसाहेबांची सेवा या मंदिरामध्ये या ठिकाणी होती. गेली 15 वर्षापासून या ठिकाणी मी सेवा या ठिकाणी करतोय. पुणे जिल्ह्यातून असेल, महाराष्ट्रातून या ठिकाणी आईसाहेबांचे भक्त आईसाहेबांच्या सेवेला येतात, दर्शनासाठी येतात, लाभ घेतात. सध्या सोशल मीडियामध्ये या मंदिराची चर्चा खूप आहे. जसं तुम्ही आता चर्चा मंदिर सोशल मीडियातून पाहून या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थाने जसं येरमाळ्यामध्ये आई येडेश्वरीचं मंदिर आहे, तसं पुण्यामध्ये आळंदीला हे सुंदर असं मंदिर आहे. आणि मंगळवार शुक्रवार या ठिकाणी आईसाहेबांची भव्य दिव्य आरती असते, अन्नदान असतं. आरती झाल्यावरती सुंदर असं अन्नदान भक्तांच्या वतीने या ठिकाणी होतं. आईसाहेबांचे 2 उत्सव असतात, एक चैत्र पौर्णिमेला असतो आणि एक नवरात्रामध्ये सुंदर असा उत्सव या ठिकाणी होतो. दसऱ्याला भव्य दिव्य छबिना असतो आणि छबिना झाल्यावरती सुंदर गायनाचे वगैरे कार्यक्रम असतात. त्यानंतर चैत्र पौर्णिमा झाली 5व्या दिवशी या ठिकाणी सुंदर असा आईसाहेबांचं भव्य दिव्य छबिना आयोजित करण्यात येतो. भंडारा असतो, अन्नदान सोहळा, तसंच गीत गायनाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात. जर आपण या ठिकाणी जर आला नसाल तर नक्कीच येऊन आईसाहेबांच्या मंदिराला भेट द्यावी. आईसाहेबांचा कृपा आशीर्वाद दर्शन घ्यावं ही देवस्थानच्या वतीने मी हरिभक्त परायण सुनील महाराज आळंदीकर सर तुम्हाला विनंती करेल. आणि शुभकार्यास दादांनाही शुभेच्छा देईल. जरा या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका. एवढंच सांगेल. रामकृष्ण आहे. दादा, तिथे बोर्डावर दिसू शकते नवसाला पावणारी व हाकेला धावणारी. तर काही उदाहरण आहे का देवी कोणाला पावली वगैरे? तर सोशल मीडियाला जर आपण गेले तर बरेच आमचा जो आईसाहेबांचा येडेश्वरी मंदिर पुणे जो चॅनल आहे त्या चॅनलवरती, इन्स्टा चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्हाला आईसाहेबांचा महिमा, आईसाहेबांच्या मंदिरात भक्तांना आलेला जो अनुभव आहे
तो अनुभव त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुठलाही नवस बोलला तर आईसाहेब नक्कीच त्यांचं गाऱ्हाणं ऐकते, त्यांचं कौल त्यांना देते. आणि तुमचं गाऱ्हाणं फेल जाणार नाही एवढं नक्कीच सांगेल. देवावरती कुठल्याही देवावरती आपण जर निस्सीम भक्ती केली, जर श्रद्धा ठेवली तर नक्कीच तो देव पावतो. पावतो म्हणण्यापेक्षा तो आपलं गाऱ्हाणं ऐकतो. आणि फक्त मनातून आपण अंतःकरणातून या गोष्टी जर मागितल्या तर 100% तुम्हाला यश किंवा मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो. आणि तसे अनुभव आलेले आहेत. आणि हे मंदिर कुठं आहे, पत्ता? हे मंदिर तुम्हाला सांगितलं पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी, ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी आहे. आळंदीच्या शेजारी डुडुळगाव म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये डोंगरामध्ये हे वनामध्ये मंदिर आहे. मित्रांनो, आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन मंदिरांची माहिती देत असतो आणि हेच आळंदीमधील एक प्रसिद्ध स्थान आहे येडेश्वरी मातेचं. तर देवीला येडेश्वरी का नाव पडले आणि हे जे देवस्थान आहे ते मूळ जे येडेश्वरी मंदिर आहे त्यानंतर हे जे दुसरे स्थान आपण म्हणू शकतो, तर काय आहे नेमका इतिहास काय आहे? तर या मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर जसं धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये येरमाळा गावामध्ये आईसाहेबांचं जसं स्वयंभू ठाणं आहे, तसंच या ठिकाणी आईसाहेबांचं हे गेली 50 वर्षापासून आईसाहेबांचं स्वयंभू ठाणं आहे. हे आमचे जे पूर्वज आहेत, जे अ, यापूर्वी आमच्या अगोदरचे या ठिकाणी सेवा करत होते, त्या सेवेच्या माध्यमातून ते सांगतात की आम्ही येडेश्वरी म्हणून त्या ठिकाणी आईसाहेबांना तिकडे जसं जातो तसं या ठिकाणी पूजलेलं आहे. आता ती लोक या ठिकाणी येत नाही आहेत, पण आता त्यांच्याकडनं आपल्याला ही सेवा आलेली आहे. त्यामुळे देव हजारो वर्ष पासून देवी देवतांची सेवा या ठिकाणी होत आली. तसं बघायला गेलं तर आपण प्रत्यक्षरित्या आपण कुठल्याही देवाला पाहिलेलं नाही. आपल्या पूर्वजांनी पाहिलेलं आहे, पाहिला असेल. पण तसं बघायला गेलं तर अंतःकरणातून आपण देवाला जर बघितलं तर देव आपल्या समोर साक्षात उभा राहतो. त्यामुळे देव काल प्रगट झाला काय, आज झाला काय आणि आणखी हजारो वर्ष नंतरही देव प्रगट होणार आहेत. देवी देवतांची मंदिरं ही होणारच आहेत. आपण जर हिंदू धर्मात जर जन्माला आलोय तर नक्कीच आपल्याला देवाची सेवा ही करणं आणि त्याची भक्ती करणं हे अनिवार्य आहे. आपले ते धर्मात आहे. धर्मातल्या भक्तांनी किंवा आपण ज्याला आपण ज्याचा धर्म हिंदू आहे त्यांनी तर देवी देवतांची पूजा केलीच पाहिजे. आणि त्यांचं कार्य, त्यांच्या त्या जीवनशैलीमध्ये, त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये देवी देवतांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि प्रत्येक कार्याची सुरुवात आपण देवाच्या पूजेने चालू करत असतो. त्यामुळे नक्कीच इतिहास आपण जेवढा सांगू तेवढा कमीच आहे. पण आता जसं मी गेली 15 वर्षापासून सेवा करते, तसे या अगोदर बरेचसे भक्त या ठिकाणी सेवा करत होते आणि इथून पुढे करत राहतील. भाग्य आहे की जर तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच तुम्हालाही या ठिकाणी सेवा करायचा भाग किंवा आपण म्हणतो सेवा करायची संधी या ठिकाणी मिळेल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सेवा चालू. मित्रांनो, ब्लॉगच्या माध्यमातून दादांनी सांगितल्याप्रमाणे दादा हे लहानपणापासून आजतागायत देवीची सेवा करत आहेत. त्यांना एक त्यांच्या मस्तकावर देवीचा हातच आहे असं आपण म्हणू. दादांनी सांगितल्याप्रमाणे चैत्र पौर्णिमा असेल, नंतर नवरात्री असेल, देवीचा भव्य छबिना निघत असतो आणि नक्कीच आपण या मंदिराला भेट द्यावी आणि हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा भारतभर गेला पाहिजे, हेच आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून व्हिडिओला भरपूर मदत करा. नक्कीच ह्या मंदिराला भेट द्यावी. डुडुळगाव हे गाव आळंदी जवळच आहे, जे की पुणे जिल्ह्यामध्ये येतं. तर नक्कीच या मंदिराला भेट द्या मित्रांनो. दादांचे हे महान कार्य आणि त्यांनी आम्हाला या सेवेसाठी एक संधीच जणू आम्हाला जवळ आणून ठेवलेला आहे. यांच्या माध्यमातून आम्ही देवीच्या जणू काही पायापाशीच आलेलो आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या मंदिराला भेट द्यावी आणि भागवत विथ ब्लॉग या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आई राधा उदय 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 उदय.